अंजनगाव शहर आणि ग्रामीण भागातील भाजपा कार्यकर्त्यांनी अंजनगाव महावितरण कंपनीच्या कंपाऊंडमध्ये वीज बिलांची होळी केली। राज्य शासनाने दिलेल्या आदेशाविरुद्ध वीज बिलाची होळी करून कंपनीवर राज्य शासनाच्या विरोधात आपला रोष व्यक्त केला। कोरोना काळ संपूर्ण शासनाने वीज बिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते पूर्ण न केल्याने अद्याप वीज बिलात कोणतीही तडजोड झाली नाही। उलट अव्वाच्या सव्वा वीज बिल महावितरण कंपनीने देऊन त्यांनी आपली मनमानी केली। कोरोनाचे सावट संपूर्ण देशावर आहे, त्यात राज्य सरकारने कोविड काळात मदतीच्या नावाखाली फक्त पोकळ घोषणा केल्यात, शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक मदत केली नाही। या सर्व परिस्थितीवरून अनेक निवेदने देण्यात आली होती, मात्र राज्य सरकारने कोणतीही उपाययोजना केली नाही। म्हणून तालुका भाजपा अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज दाळू आणि शहराध्यक्ष मुन्ना पटेल यांच्या नेतृत्वात माजी आमदार रमेश बुंदेले तसेच नगराध्यक्ष कमलाकांत लाडोळे यांच्या उपस्थितीमध्ये विजेचे बिलाचे दहन केले। यावेळी मनीष मेन, राजेंद्र रेखाते, मनोहर भावे, हरिश्चंद्र गायगोले, गौरव चांदूरकर, शरद बालनगे, रतन भास्कर, दीपक खानापुरे, गिरीश बगडे, दीपक खानापूर, सचिन जायदे, विक्रम पाठक, अविनाश पवार, गजानन काळमे, गिरीश बगळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। भारतीय जनता पार्टी अंजनगाव तालुका ग्रामीण और शहर यांच्या वतीने वीज बिलाची जे घरगुती विजाचे बिल आहे हे अव्वाच्या सव्वा बिल प्रत्येक गरीबाचा भुर्दंड म्हणून देण्यात आले, तरी याचा निषेध करत आघाडी सरकारचा आम्ही सर्वांनी आज इथे आलेल्या बिलांची होळी केली। यासाठी केली की गरिबावर एक तर संकट आलेलं आहे, कोण्याही शेतकऱ्याची किंवा कोण्याही घरगुती गरिबांची आज अशी परिस्थिती आहे की दिवाळी करायची सोय कोणाजवळ नव्हती। सोयाबीन गेलं, तूर गेली, कपाशी गेली, बोंडळीने त्याचाही जीव घेतला, त्याच्यात लाईन वेळेवर येत नाही, कास्तकारांचा इतकं हानी चालू आहे, त्याच्यात हे अव्वाचे सव्वा बिल यानं आज त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली। त्याच्यात या एमईसीबी आणि या विद्युत मंडळाने अव्वाचे सव्वा बिल देऊन त्यांना अधिकही खालच्या स्तरात घालून दिलं, त्यामुळे आम्ही आज त्याचा निषेध केला। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुरजी।